चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024च्या दृष्टिकोनातून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल वन लाईनरमध्ये जो की परीक्षेला जाता जाता या मधड्याखाली शिकणार आहोत. म्हणजेच वन लाईनरमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा तर बघूया. बघा यामध्ये सुरुवातीला सांगता येते आपल्याला तर महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो. बघा जर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ म्हटलं तर काही पुस्तकांमध्ये आपल्याला सांगितण्यात आलेले आहे 3,07,713 तर काही ठिकाणी आहे 3,07,714 किलोमीटर. आणि या ठिकाणी दुसरा एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे तर महाराष्ट्राचा देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राने 9.36% एवढा प्रदेश व्यापलेला आहे. बघा जे भारताचं एकूण क्षेत्रफळ आहे त्यापैकी 9.36% एवढे क्षेत्रफळ महाराष्ट्र राज्याने व्यापले आहे. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा त्रिकोणाकृती आहे. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार त्रिकोणाकृती म्हणजेच या साईडनं आकारामध्ये आपल्याला महाराष्ट्र सांगता येते. म्हणजेच त्रिकोणाकृती आकार हा सर्वसाधारणपणे महाराष्ट्राचा सांगितला जातो. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार हा 15.37 उत्तर ते 22.6 उत्तर असा आहे. तर महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार हा 22.6 पूर्व ते 80.9 पूर्व असा रेखावृत्तीय विस्तार आहे. बघा आता या ठिकाणी जर म्हटलं तर थोडक्यात अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार ह्यामध्ये फरक जर म्हटलं तर बघा ज्या पृथ्वी गोलावरती आडव्या लाईन असतात त्यांना वर्तुळाकृती असतात ते असतात बघा आपले अक्षवृत्तीय. आणि जे मधलं विषुववृत्त असते ह्याच्या वरील जो भाग असतो त्याला बघा थोडक्यात आपली पृथ्वी या प्रकारे असते. मग ह्यामध्ये मधोमध असणारं विषुववृत्तीय असते. त्या विषुववृत्ताच्या वरचा भाग जो उत्तर गोलार्ध असतो आणि खालचा भाग जो दक्षिण गोलार्ध असतो. आणि मग भारत आणि तोच महाराष्ट्र भारतामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी कुठेतरी येते म्हणजेच पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये येते. आणि तो अक्षवृत्तीय विस्तार काय आहे 15.37 उत्तर ते 22.6 उत्तर वरील भागात आहे. म्हणून अक्षवृत्तीय विस्तार हा उत्तर गोलार्धात आहे. तर रेखावृत्तीय विस्तार जी रेखावृत्ती अशी उभ्या अर्धवर्तुळाकृती रेषा असतात तर त्यानुसार रेखावृत्तीय विस्तार आपला काय सांगता येते पूर्व भागात. तर म्हणून महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार हा 22.6 पूर्व ते 80.9 पूर्व असा रेखावृत्तीय विस्तार सांगितला जातो. 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. त्या ज्यावेळी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांची संख्या ही 26 होती. बघा बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे. 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळी राज्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या होती बघा 26. पण नंतर मग वाढून ती 36 झालेली आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात एकूण जिल्हे किती आहेत 36 आहेत. म्हणजे सध्या महाराष्ट्रात एकूण जिल्हे 36 आहेत. महाराष्ट्रात सध्या 34 जिल्हा परिषदा 27,906 ग्रामपंचायती व 355हून अधिक तालुके आहेत. बघा जिल्हा परिषदा 34 काय आहेत एकूण 36 जिल्हे आहेत. पण मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा नाही. या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा नाही. म्हणून एकूण जरी 36 जिल्हे असले तरी जिल्हा परिषदांची संख्या मात्र 34 आहे. आणि ग्रामपंचायती जर म्हटलं तर 27,906 ग्रामपंचायती आणि 355हून अधिक तालुके महाराष्ट्र राज्यामध्ये सांगितल्या जातात. महाराष्ट्रातील पंचायत समित्यांची संख्या ही 351 एवढी आहे. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत समित्या जर म्हटलं तर 351 आहे. नेक्स्ट मध्ये बघूयात बघा आपण
महाराष्ट्रात 720 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे। बघा आता आपण जर या पद्धतीमध्ये उभे राहिलो तर ही वरील दिशा असते बघा उत्तर, वरील दिशा आपल्याला सांगितल्या जाते बघा उत्तर। मग ही जर वरील दिशा उत्तर असेल तर खालील दिशा असते बघा दक्षिण, आणि आपल्या उजव्या हाताला येते पूर्व दिशा आणि डाव्या हाताला सांगितल्या जाते बघा पश्चिम दिशा। तर या पद्धतीमध्ये जर विचार केला तर महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला या ठिकाणी आपल्याला काय, तर या पद्धतीमध्ये हा अरबी समुद्र लागलेला आहे पश्चिमेला, आणि या अरबी समुद्राची जी किनारा आहे तर या ठिकाणी जर म्हटलं तर हा समुद्र किनारा जवळपास महाराष्ट्र राज्याला 720 किमी लाभलेला आहे। महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार हा 700 किमी असून पूर्व पश्चिम विस्तार हा 800 किमी आहे। दक्षिणोत्तर म्हणजे बघा ही खालची दक्षिण दिशा आणि वरील उत्तर दिशा, हा जो विस्तार आहे तो जवळपास महाराष्ट्राचा 700 किलोमीटर आहे। आणि पूर्व पश्चिम बघा, पूर्व पश्चिम विस्तार जर म्हटला तर या दिशेला बघा इकडे येते पूर्व आणि इकडे येते पश्चिम, हा किती सांगता येते 800 किमी सांगितल्या जाते। बघा मग आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की महाराष्ट्र राज्याचा उत्तर दक्षिण विस्तार हा इथून इथपर्यंत 700 किमी आहे, तर मग समुद्र किनारा 720 कसा? बघा हा जो समुद्र किनारा आहे हा 720 कसा, तर बघा उत्तर दक्षिण विस्तार जो आहे तो सरळ रेषेमध्ये मोजला, पण समुद्र किनारा ह्या ज्या खाड्या आहेत ना कुठं आतमध्ये घुसते बाहेर निघते, बघा ह्या पद्धतीमध्ये आहे, या पद्धतीमध्ये खाड्या आत बाहेर, आणि यामुळे तो 720 किमी भरतोय, बरोबर आहे। राज्याची राजधानी मुंबई असून उपराजधानी नागपूर आहे। बघा महाराष्ट्र राज्याची राजधानी या ठिकाणी मुंबई सांगता येते, उपराजधानी मात्र या ठिकाणी नागपूर सांगता येते। महाराष्ट्र राज्य सीमा, महाराष्ट्र राज्याच्या लागून असलेल्या सीमा ह्यामध्ये जर म्हटलं तर महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, आताच मी तुम्हाला सांगितलं बघा वरील दिशा कोणती म्हणतोय आपण या ठिकाणी, वरील दिशा असते बघा उत्तर आणि खालील दिशा असते दक्षिण। असं जर आपण नकाशाकडे पाहतोय तर उजव्या हाताला येते बघा पूर्व आणि डाव्या हाताला येते बघा पश्चिम, आणि मग यामध्ये जर म्हटलं तर महाराष्ट्राची पश्चिम दिशा या साईडला येते, आणि या पश्चिम दिशेला काय लागलेलं आहे बघा या ठिकाणी अरबी समुद्र लागलेला आहे, म्हणजेच महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र असून वायव्येस गुजरात आणि दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश आहे। बघा आता उपदिशा ह्या झाल्या मुख्य दिशा, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम। उत्तर दिशा जर म्हटलं उपदिशा, उपदिशा जर म्हटलं ह्या पूर्व दक्षिणच्या मध्ये ह्या साईडला असते बघा आग्नेय, मग यांना लक्षात कशा ठेवावं याच्या, इथे येते आ ई वा न, बघा आ ई वा न, आग्नेय ईशान्य वायव्य नैऋत्य, न म्हणजे नैऋत्य, आणि मग वायव्येस, मग जर वायव्य उत्तर पश्चिमच्या मध्ये असेल तर उत्तर दिशा महाराष्ट्राची ही, पश्चिम दिशा ही, तर वायव्य येणार बघा या साईडला, आणि मग सांगता येते महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात राज्य, या ठिकाणी हे असं गुजरात राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागलेली आहे वायव्येस, आणि केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी सांगता येतात बघा दादरा नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्राच्या वायव्येला लागलेले आहे। तर उत्तरेस मध्य प्रदेश, बघा हे वरील जी सीमा आहे महाराष्ट्र राज्याची, ही वरील जी सीमा आहे ही या दिशेला महाराष्ट्राच्या लागलेलं आहे बघा मध्य प्रदेश राज्य, म्हणजे वरती असणारं राज्य आहे मध्य प्रदेश, म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश राज्य, पूर्व व ईशान्येस छत्तीसगड राज्य आहे। बघा महाराष्ट्राची पूर्व दिशा ही सांगता येते, महाराष्ट्राची पूर्व दिशा, आणि जर पूर्व उत्तर यांच्यामध्ये ही जर पूर्व म्हटले ते कोण ईशान्य पण म्हटले जाते, म्हणजेच काय ईशान्य पूर्वेस हे कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी छत्तीसगड राज्य आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या पूर्व ईशान्येस छत्तीसगड राज्य आहे, तर दक्षिणेस गोवा कर्नाटक। बघा महाराष्ट्राची खालील दिशा
दक्षिण दिशा कोणते सांगता येते? या ठिकाणी छोटा भाग टच झालेला आहे बघा, इथं गोवा आणि हा असा भाग आहे बघा इथपर्यंतचा कर्नाटक, हा आहे बघा या ठिकाणी कर्नाटक. तर आग्नेयला तेलंगणा राज्य आहे, ही येते या ठिकाणी आग्नेय दिशा बघा. तर आग्नेयला हे खाली कोणतं राज्य पसरलेलं आहे? या ठिकाणी तेलंगणा राज्य. म्हणजेच थोडक्यात आपल्या अशा प्रकारे महाराष्ट्राच्या चारही दिशांना आपण पाहतो. पश्चिमेला म्हटलं आपण अरबी समुद्र, उत्तरेला म्हटलं आपण मध्य प्रदेश, वायव्येला म्हणतो आपण गुजरात राज्य व दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश, पूर्व ईशान्य सांगितलं छत्तीसगड, दक्षिणेस कर्नाटक गोवा आणि वायव्येला आग्नेयेला तेलंगणा राज्य. नेक्स्ट मध्ये जर म्हटलं तर महाराष्ट्राचे इतर राज्यांना भिडणारे जिल्हे बघा. म्हणजे इतर राज्यांना कोणकोणते जिल्हे लागून आहेत? तर या ठिकाणी जर म्हटलं तर सुरुवातीला घेऊया आपण कर्नाटक राज्य. हे या ठिकाणी जर म्हटलं तर कर्नाटक राज्याची बाउंड्री इथपासून तर इथपर्यंत महाराष्ट्राची लागलेली आहे बघा. या अशा पद्धतीमध्ये ही कर्नाटक राज्याची बाउंड्री किंवा सीमा महाराष्ट्र राज्याला लागून सांगितल्या जाते. ह्यामध्ये सुरुवातीला आहे बघा नांदेड, या ठिकाणी हा नांदेड जिल्हा आला. दुसरा येते लातूर जिल्हा, तिसरा सांगता येते उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, सातारा व सिंधुदुर्ग. म्हणजे कर्नाटक राज्याला लागून बघा नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. कसे? नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा लागून आहे. नेक्स्ट मध्ये जर म्हटलं तर गोवा, गोवा राज्य या ठिकाणी छोटंसं राज्य आहे हे आणि आपल्या महाराष्ट्रातील कोकणातील सिंधुदुर्ग हे एकाच जिल्ह्याला लागून आहे. नेक्स्ट मध्ये जर म्हटलं तर बघा मध्य प्रदेश, हे वरतून सांगता येते आपल्याला मध्य प्रदेश राज्य. मग या इथून असे सांगता येते आपल्याला मध्य प्रदेश राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागून आहे बघा. मध्य प्रदेश राज्याला जर म्हटलं तर या ठिकाणावर इकडून जर म्हटलं इथे बघा गोंदिया, त्यानंतर भंडारा, नागपूर, अमरावती, बुलढाणा, जळगाव, धुळे व नंदुरबार. गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, जळगाव, बुलढाणा, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांच्या सीमा ह्या मध्य प्रदेश राज्याला लागून आहेत. हे वरती सांगता येते बघा आपल्याला मध्य प्रदेश राज्य. आणि खालचं म्हटलं आपण हे कर्नाटक राज्य. नंतर जर म्हटलं तर छत्तीसगड राज्य. छत्तीसगडला हे बघा या साईडला छत्तीसगडची सीमा सांगता येते आपल्याला. मग छत्तीसगडला कोणकोणत्या राज्य जिल्ह्यांची सीमा लागून आहे? हा खालचा सांगता येते गडचिरोली आणि वरचा सांगता येते गोंदिया. म्हणजे छत्तीसगडला 2 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत, गडचिरोली व गोंदिया. नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा आपल्याला तेलंगणा. तेलंगणा राज्याला एकूण सांगता येते तेलंगणा राज्याची सीमा इथून अशी इथपर्यंत. मग कोणकोणते जिल्हे येतात? गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, त्यानंतर नांदेड ह्या जिल्ह्यांची सीमा तेलंगणा राज्यांना लागून आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड बघा. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड जिल्ह्यांची सीमा. नेक्स्ट मध्ये जर म्हटलं तर गुजरात राज्याला धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पालघर बघा. गुजरात राज्याची सीमा ही अशी लागून आहे बघा इथपर्यंत. मग कोणकोणते जिल्हे येतात? ह्या ठिकाणी सांगितलं गेलं आपल्याला बघा. हा इथं थोडी धुळे जिल्ह्याची सीमा, वरतून नंदुरबार, इथे त्या नाशिक आणि इकडे त्या पालघर. म्हणजेच बघा गुजरातला धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पालघर जिल्ह्यांची सीमा लागून आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याच्या ज्या इतर राज्यांना सीमा लागून आहेत तर महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील जिल्हे आपण या ठिकाणी बघितले बघा. कर्नाटकला एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागून आहेत? तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 कर्नाटकला लागून आहेत बघा 7 जिल्ह्यांच्या सीमा. त्यानंतर गोवाला म्हटलं तर एकच सिंधुदुर्ग. मध्य प्रदेशला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 व 8 मध्य प्रदेशला 8 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. त्यानंतर छत्तीसगड 1 आणि 2 फक्त 2 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. त्यानंतर तेलंगणा 1, 2, 3, 4 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. गुजरात 1, 2, 3, 4 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत.
म्हणजे आपल्या असं लक्षात येते महाराष्ट्र राज्यातील बघा मध्य प्रदेश राज्याला सर्वात जास्त जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, तर त्या आहेत बघा 8 उत्तरेला. त्यानंतर जर म्हटलं तर तेलंगणा आणि गुजरात 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. तेलंगणा आणि गुजरात 4 जिल्ह्यांच्या. छत्तीसगडला मात्र 2 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. त्यानंतर गोवा फक्त 1 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे सिंधुदुर्ग. आणि कर्नाटकला 7 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा आपल्याला महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्यांची निर्मिती. बघा आपण बघितलं 1 मे 1960ला ज्यावेळी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळी फक्त 26 जिल्हे महाराष्ट्र राज्यामध्ये होते. पण आता 2 मे 2014 अखेरीस महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची संख्या 36 झालेली आहे. तर मग ते नवीन जिल्हे केव्हा आणि कोणकोणत्या जिल्ह्यामधून कसे कसे निर्माण झाले हे आपण बघूया. बघा या ठिकाणी सुरुवातीला 1 मे 1981 म्हणजे सुरुवातीला 1981ला रत्नागिरी जिल्ह्यातून विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. म्हणजे 1 मे 1981ला रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. नेक्स्ट मध्ये परत 1 मे 1981लाच औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना जिल्ह्याची निर्मिती झाली. म्हणजे 1 मे 1981ला 2 जिल्ह्यांचे विभाजन झाले, रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग, औरंगाबादमधून जालना. नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा 16 ऑगस्ट 1982ला उस्मानाबादमधून लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यानंतर 26 ऑगस्ट 1982ला चंद्रपूरमधून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा 1990ला बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन झालं. त्यामध्ये एक मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे 2 जिल्हे निर्माण झाले बघा 1990ला. नेक्स्ट मध्ये सांगता येते तर 1 जुलै 1998ला अकोलामधून वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. तर परत 1 जुलै 1998ला काय सांगता येते धुळे जिल्ह्यामधून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती. म्हणजे 1998ला 1 जुलै 1998ला अकोलामधून वाशिम आणि धुळेमधून नंदुरबार. त्यानंतर सांगता येते बघा नेक्स्ट मध्ये 1 मे 1999ला 2 जिल्ह्यांची विभाजन झाले. एक सुरुवातीला झाले बघा परभणीमधून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती, तर या ठिकाणी भंडारामधून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती. नेक्स्ट मध्ये सांगता येते 2 जून 2014ला एक गोष्ट लक्षात घ्या 2 जून 2014ला ठाणेमधून पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्रात सर्वात शेवटी तयार झालेला जिल्हा कोणता सांगता येते बघा पालघर. 2 जून 2014ला ठाणेमधून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. आणखी एकदा आपण रिवाइज मध्ये घेऊया. पहिले विभाजन कधी झाले बघा 1 मे 1999ला 1 मे 1981ला रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग, औरंगाबादमधून जालना. आता 1982ला कसे झाले तर पहिला 16 ऑगस्टला उस्मानाबादमधून लातूर जिल्हा, नंतर 26 ऑगस्टला चंद्रपूरमधून गडचिरोली जिल्हा, नंतर 1990ला बृहन्मुंबईचं विभाजन होऊन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 2 जिल्हे अस्तित्वात आले. त्यानंतर 1998ला तारीख 1 जुलै अकोलामधून वाशिम, धुळेमधून नंदुरबार. त्यानंतर 1 मे 1999ला बघा 2 जिल्ह्यांचे विभाजन झाले पुन्हा परभणीमधून हिंगोली आणि भंडारामधून गोंदिया. सर्वात शेवटी 2 जून 2014ला ठाणेमधून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. नेक्स्ट मध्ये सांगता येईल बघा महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग. बघा आता प्रशासकीय विभाग म्हणजे प्रशासनाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्यातील प्रशासन चालविण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचं विभाजन केले गेलेले आहे. बघा वेगवेगळ्या विभागामार्फत महाराष्ट्र राज्याचा कार्यभार पाहिला जातो. प्रशासन
चालविलं जातं. तर मग एकूण प्रशासकीय विभाग किती? महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभागांचा समावेश होतो आणि ते आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येते. मग यामध्ये नंबर 1 ला सांगता येते बघा कोकण प्रशासकीय विभाग आणि ह्याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. कोकण प्रशासकीय विभागाचा कारभार किंवा प्रशासन हे मुंबई या ठिकाणावरून पाहिलं जातं. मग या प्रशासकीय विभागात एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. कोकण प्रशासकीय विभागात एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. ह्यामध्ये सर्वात वरती सांगता येते कोकण किनारपट्टी. बघा अशी उत्तर दक्षिण पसरलेली आहे. कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र याच्या मधील जो चिंचोळा पट्टा आहे त्याला आपण कोकण किनारपट्टी म्हणतोय आणि या कोकण किनारपट्टीवरील 7 जिल्ह्यांचा समावेश हा कोकण प्रशासकीय विभागामध्ये होतो. ह्यामध्ये सर्वात वरती सांगता येते बघा आपल्याला पालघर. सर्वात वरती पालघरच्या खाली सांगता येते बघा ठाणे जिल्ह्याच्या खाली मुंबई नगर आणि मुंबई उपनगर म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. त्यानंतर खाली सांगता येते रायगड, खाली रत्नागिरी आणि सर्वात शेवटी दक्षिणेला सांगता येते बघा सिंधुदुर्ग जिल्हा. त्यानंतर जर म्हटलं तर दुसरा प्रशासकीय विभाग आपल्याला सांगता येते पुणे प्रशासकीय विभाग. या पुणे प्रशासकीय विभागाचं मुख्यालय पुणे या ठिकाणी सांगता येते आणि पुणे प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत? तर पुणे प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला सांगता येतात बघा एकूण 5 जिल्हे. पुणे प्रशासकीय विभागात 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. मग ते कोणकोणते? एक सांगता येते पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर. नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा आपल्याला नाशिक प्रशासकीय विभाग. या नाशिक प्रशासकीय विभागामध्ये सुद्धा 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. मग ते कोणकोणते आहेत? तर यामध्ये सांगता येतात बघा एकूण 5 जिल्हे. एक नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव. आता पाठांतराच्या हिशोबाने जर म्हटलं तर न वरून सांगता येतात बघा 3. मग कसे? नाशिक नगर म्हणजे अहमदनगर, नाशिक नगर नंदुरबार, धुळे व जळगाव. नाशिक नगर नंदुरबार, धुळे व जळगाव ह्या 5 जिल्ह्यांचा समावेश नाशिक प्रशासकीय विभागामध्ये होतो. एकदा थोडक्यात आपण बघून घेऊया. बघा महाराष्ट्र राज्याचे 6 प्रशासकीय विभाग. त्यामधील पहिला प्रशासकीय विभाग कोकण, मुख्यालय मुंबई, एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. मग कोणकोणते? पालघर, ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग. त्यानंतर पुणे प्रशासकीय विभाग. मग यामध्ये मुख्यालय पुण्याला सांगता येते. एकूण 5 जिल्हे. मग पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर. पाठांतराच्या हिशोबाने काय? पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर. नेक्स्ट मध्ये नाशिक या प्रशासकीय विभागाचे मुख्यालय नाशिक असून त्यामध्ये सुद्धा 5 जिल्हे. मग नाशिक नगर नंदुरबार, धुळे व जळगाव. नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा आपल्याला औरंगाबाद प्रशासकीय विभाग आणि ह्याचं मुख्यालय सांगता येते बघा औरंगाबाद या ठिकाणी. मग यामध्ये एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. बघा औरंगाबाद प्रशासकीय विभाग यामध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. मग हे कोणकोणते आहेत? तर औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर व उस्मानाबाद. त्यानंतर सांगता येते बघा अमरावती प्रशासकीय विभागाचे मुख्यालय अमरावती या ठिकाणी. त्यामध्ये एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. अमरावती प्रशासकीय विभागात एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. ते पुढील प्रमाणे सांगता येतील. एक अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम. नेक्स्ट मध्ये सांगता येते नागपूर प्रशासकीय विभाग. नागपूर प्रशासकीय विभागाचे मुख्यालय नागपूर आणि यामध्ये 6 जिल्ह्यांचा समावेश होतो. मग नागपूर प्रशासकीय विभागात समावेश होणारे 6 जिल्हे. नंबर 1 सांगता येते बघा नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली. बघा अशा प्रकारे आपण महाराष्ट्र राज्यातील 6 प्रशासकीय विभाग पाहिलेले आहेत. तरी आपण एकदा नकाशावरती बघून घेऊया महाराष्ट्राचा प्रशासकीय विभागाच्या दृष्टिकोनातून जे विभाजन करण्यात आलेलं आहे ते कसं आहे प्रत्यक्षात नकाशावर आपण एकदा बघून घेऊ. बघा आता या ठिकाणी जर म्हटलं तर महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग काय सांगता येतात? अमरावती, औरंगाबाद,
त्यानंतर कोकण प्रशासकीय विभाग नागपूर, नाशिक आणि पुणे, एकूणात 1 2 3 4 5 व 6. ह्यामध्ये पहिला कोकण प्रशासकीय विभाग. मग हा जो करड्या कलरमध्ये सांगता येते आपल्याला, हा कोकण प्रशासकीय विभाग. एकूण 7 जिल्हे, एक पालघर, ठाणे या ठिकाणी, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग. दुसरा सांगता येते आपल्याला पुणे प्रशासकीय विभाग. पुणे प्रशासकीय विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर. हा जो पोपटी कलरमध्ये आहे बघा, ग्रीन कलरमध्ये, हा सांगता येते आपल्याला पुणे प्रशासकीय विभाग. त्यानंतर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये बघा, नाशिक, नगर, नंदुरबार, धुळे व जळगाव. नाशिक, नगर, नंदुरबार, धुळे व जळगाव. त्यानंतर हा ब्ल्यूमध्ये सांगता येते बघा, औरंगाबाद प्रशासकीय विभाग. एकूण 8 जिल्हे, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद व बीड, एकूणात 8 जिल्हे. नंतर सांगता येते बघा इथं हा अमरावती प्रशासकीय विभाग. एकूण 5 जिल्हे, मग अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ. त्यानंतर नागपूर प्रशासकीय विभाग. मग नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा आपल्याला जिल्ह्यांचा समावेश नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सांगितला जाते. नेक्स्ट मध्ये आपण समजून घेऊया बघा महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग. आता प्रदेशानुसार महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग सांगता येतात. पहिला आपल्याला कोकण प्रादेशिक विभाग म्हणजे कोणता, तर सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्रा दरम्यानच्या पसरलेल्या अरुंद किनारपट्टीस कोकण असे म्हणतात. आणि या कोकण प्रादेशिक विभागामध्ये एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. मग जे कोकण प्रशासकीय विभाग आहे तोच कोकण हा प्रादेशिक विभाग सुद्धा म्हटला जाते. म्हणजेच बघा, प्रादेशिक विभाग कसा, उंच, सखल या म्हणजेच सपाट ह्यानुसार जो प्रदेश विभाजित केला जातो त्याला प्रादेशिक विभाग म्हटलं गेलं. मग प्रामुख्याने जर म्हटलं तर कोकण प्रादेशिक विभागात हे 7 जिल्ह्यांचा, कोकण किनारपट्टीमधील 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. ह्यामध्ये मग पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. पुढे जर म्हटलं तर देश, मग देश ह्यामध्ये सांगता येते आपल्याला सह्याद्रीच्या पूर्वेस असणाऱ्या प्रदेशास देश असे म्हणतात. मग सह्याद्रीच्या पूर्वेला असणारा प्रदेश मग ह्यामध्ये 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यानंतर जर म्हटलं तर घाटमाथा म्हणजे आपला जो सह्याद्री पर्वत आहे बघा, या सह्याद्री पर्वताच्या उंचवट्याचा भाग घाटमाथ्याचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. म्हणजे जो सह्याद्री पर्वत आपला उत्तर दक्षिण पसरलेला आहे बघा, कोकण किनारपट्टीच्या पूर्वेला जो उंच आहे आणि त्यावरती जो उंचवट्याचा भाग आहे त्या वरील भागाला घाटमाथा असं म्हटलं जाते. नंतर सांगता येते बघा मावळ म्हणजेच काय, तर हा जो सह्याद्री पर्वत आहे, सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील उतरणीचा भाग म्हणजे मावळ कोणता, तर आपला जो सह्याद्री पर्वत आहे बघा उत्तर दक्षिण पसरलेला, त्याच्या पूर्वेकडे उतरताना जो उतरणीचा भाग आहे त्या उतरणीच्या भागाला मावळ असे म्हटले जाते. नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा खानदेश. आता खानदेशमध्ये जर म्हटलं तर 3 जिल्ह्यांचा समावेश होतो. मग उत्तर महाराष्ट्र खोऱ्यातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव ह्या जिल्ह्यांचा समूहास खानदेश असे म्हणतात. खानदेशमध्ये फक्त 3 जिल्हे धुळे, नंदुरबार, जळगाव ह्या जिल्ह्यांचा समावेश होतो. आणि या खानदेशमध्ये प्रमुख पीक कोणतं आहे, कापूस व केळी या पिकाचा समावेश होतो. बघा मराठवाड्यामध्ये जो औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे ह्यातील 8 जिल्ह्यांचा समावेश मराठवाडा प्रादेशिक विभागामध्ये होतो. मग महाराष्ट्रातील गोदावरीच्या खोऱ्यास मराठवाडा असे म्हटले जाते. म्हणजे 8 जिल्ह्यांमध्ये गोदावरी नदीचे खोरे पसरलेले आहे. ह्या 8 जिल्ह्यांचा समावेश गोदावरी नदीच्या खोऱ्यात होतो. मग ह्या 8 जिल्ह्यांना औरंगाबाद विभागातील सर्व 8 जिल्ह्यांचा समावेश ह्या मराठवाडा प्रादेशिक विभागामध्ये होतो. यामध्ये जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी, लातूर व हिंगोली या 8 जिल्ह्यांचा समावेश
होतो. नेक्स्ट मध्ये विदर्भ. विदर्भामध्ये जर म्हटलं तर नागपूर व अमरावती प्रशासकीय विभागांचा समावेश होतो. मग नागपूर व अमरावती प्रशासकीय विभागात एकूण 11 जिल्हे आहेत. म्हणजेच नागपूरमध्ये 6 जिल्हे आणि अमरावती प्रशासकीय विभागात 5 जिल्हे, एकूण 11 जिल्ह्यांचा समावेश हा विदर्भामध्ये होतो. मग त्यामध्ये सांगता येतात अमरावतीमधील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम. नागपूरमधील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांचा. मग आता विदर्भामध्ये कोणकोणत्या नद्या आहेत? तर विदर्भामध्ये पूर्णा, वर्धा, पैनगंगा, वैनगंगा या मुख्य नद्यांच्या खोऱ्याचा समावेश विदर्भामध्ये होतो. तर विदर्भाला आणखी वऱ्हाड या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. बघा, आता यामध्ये आपण आणखी एकदा प्रादेशिक विभाग नकाशावरती पाहूया. बघा, आता या ठिकाणी जर म्हटलं तर महाराष्ट्राचे प्रादेशिक दृष्ट्या एकूण 5 विभागामध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. ह्यामध्ये नंबर 1 ला सांगता येते बघा कोकण प्रादेशिक विभाग, नंबर 2 पश्चिम महाराष्ट्र, नंबर 3 खानदेश, 4 मराठवाडा आणि 5 विदर्भ. इथं थोडक्यात पाहूया. बघा, कोकण प्रादेशिक विभागात कोकणातील 7 जिल्ह्यांचा म्हणजे कोकण प्रशासकीय विभागाचा समावेश होतो. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय झालं तर या ठिकाणी जो नगर जिल्हा आहे बघा, पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्याचा समावेश आणि या ठिकाणचा पुणे प्रशासकीय विभाग. म्हणजे थोडक्यात काय, पुणे प्रशासकीय विभाग यातील संपूर्ण 5 जिल्हे आणि नाशिक प्रशासकीय विभागातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्याचा समावेश या पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते. पुणे प्रशासकीय विभाग संपूर्ण 5 जिल्हे म्हणजे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिक प्रशासकीय विभागातील नाशिक व नगर जिल्ह्याचा समावेश हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतो. तर खानदेशमध्ये फक्त धुळे, नंदुरबार आणि जळगाव. बघा, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या 3 जिल्ह्यांचा समावेश खानदेशमध्ये होतो. तर मराठवाड्यामध्ये औरंगाबाद प्रशासकीय विभागातील संपूर्ण 8 जिल्ह्यांचा समावेश हा मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये होतो. तर विदर्भामध्ये हा इकडचा आला बघा नागपूर प्रशासकीय विभाग आणि इकडचा आला बघा अमरावती प्रशासकीय विभाग. या दोनही प्रशासकीय विभागांचा समावेश विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये होतो. चला तर पुढे घेऊया आपण महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे. बघा, महाराष्ट्रात जी ज्योतिर्लिंगे आहेत बघा, तर संपूर्ण भारतामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंगे आहेत. एकूण 12 ज्योतिर्लिंगे आहेत. ह्या 12 पैकी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंगांचा समावेश होतो. ह्यामध्ये पहिले सांगता येते बघा आपल्याला देशातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्र राज्यात 5 ज्योतिर्लिंगांचा समावेश होतो. तो पुढील प्रमाणे आपल्याला सांगितला जातो. बघा, आता यामध्ये जर म्हटलं तर राज्यातील एकूण 5 ज्योतिर्लिंगे कोणकोणती. पहिलं सांगता येते आपल्याला भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यात भीमाशंकर या ठिकाणी आहे. नंतर सांगता येते परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात परळी या ठिकाणी आहे. नेक्स्टमध्ये सांगता येते बघा औंढा नागनाथ, औंढा या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्टमध्ये सांगता येते त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर घृष्णेश्वर औरंगाबाद या ठिकाणी आहे. म्हणजे ही 5 ज्योतिर्लिंगे महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. भीमाशंकर पुणे, परळी वैजनाथ बीड, औंढा नागनाथ हिंगोली, त्र्यंबकेश्वर नाशिक, घृष्णेश्वर औरंगाबाद. नेक्स्टमध्ये सांगता येते बघा आपल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्यानांचा समावेश होतो. मग यामध्ये जर म्हटलं तर सुरुवातीला सांगता येते बघा महाराष्ट्रात एकूण 6 राष्ट्रीय उद्यानांचा समावेश होतो. त्यामध्ये नंबर 1 ला सांगता येते ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूरमध्ये आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूरमध्ये. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यामध्ये सांगता येते. त्यानंतर पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यामध्ये सांगता येते. तर गुगामल राष्ट्रीय उद्यान
अमरावती जिल्ह्यामध्ये सांगता येते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली मुंबई या ठिकाणी सांगता येते. चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली या जिल्ह्यामध्ये सांगता येते. बघा, महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणतं? पेंच राष्ट्रीय उद्यान सांगितले जाते. ताडोबा चंद्रपूर, नवेगाव गोंदिया, पेंच नागपूर, गोगामल अमरावती, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली, चांदोली सांगलीमध्ये. नेक्स्ट मध्ये अंधारी चंद्रपूर. आता अभयारण्यांची यादी आहे. बघा, महाराष्ट्र राज्यातील अभयारण्य, महाराष्ट्रात असलेले अभयारण्य. बघा, अभयारण्य म्हणजेच काय, तर थोडक्यामध्ये त्याचा विग्रह जर केला अभय म्हणजे भय नसणे, अधिक अरण्य म्हणजे जंगल, म्हणजेच काय अभयारण्य एकूणच शब्द बनते. बघा, अभयारण्य. मग काय, तर ज्या ठिकाणी पशु पक्षी प्राणी हे कुठल्याही भीतीविना भयाविना फिरतात, म्हणजे त्यांच्यासाठी राखीव ठेवलेलं असते. तरी राखीव असलेली अरण्य जी आहेत त्यांना म्हणायचं अभयारण्य. मग कोणकोणते आहेत, तर महाराष्ट्रात अंधारी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, गोर वर्धामध्ये आहे, टिपेश्वर यवतमाळमध्ये, नागझिरा भंडारा भामरागड गडचिरोलीमध्ये, चपराळा गडचिरोलीमध्ये, मेळघाट अमरावतीमध्ये. नेक्स्टमध्ये सांगता येते बघा, नरनाळा अकोला, नरनाळा अकोला या ठिकाणी सांगता येते. वान अमरावतीमध्ये, त्यानंतर अंबाबर्वा बुलढाणा, नांदूर मध्यमेश्वर नाशिक, यावल जळगाव, कळसुबाई हरिश्चंद्रगड अहमदनगर. त्यानंतर सांगता येते बघा, गवताळा औटारंग घाट औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यामध्ये सांगता येते. जायकवाडी पक्षी अभयारण्य औरंगाबाद अहमदनगर जिल्ह्यामध्ये सांगता येते. नायगाव मयूर अभयारण्य बीड जिल्ह्यामध्ये सांगता येते. येळसी रामलिंग घाट उस्मानाबादमध्ये, अनेर डॅम अनेर डॅम धुळेमध्ये सांगता येते. तर काटेपूर्णा अकोला वाशिममध्ये सांगता येते. पैनगंगा यवतमाळमध्ये, ज्ञानगंगा बुलढाणामध्ये, कारंजा सोहळ अकोला, लोणार अभयारण्य बुलढाणा, कर्नाळा पक्षी अभयारण्य ठाणे या जिल्ह्यामध्ये सांगता येते. तर तामसा हे सुद्धा ठाणे जिल्ह्यामध्ये सांगता येते. फणसाड रायगड जिल्ह्यामध्ये येते. भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये येते. माळढोक अभयारण्य पुणे सोलापूर अहमदनगर जिल्ह्यामध्ये येते. देऊळगाव रेहकुरी अभयारण्य हे अहमदनगरमध्ये. बघा, देऊळगाव रेहकुरी अहमदनगर. मयुरेश्वर सुपे हे पुणे जिल्ह्यामध्ये येते. राधानगरी अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यामध्ये. कोयना अभयारण्य सातारा जिल्ह्यामध्ये. चांदोली अभयारण्य हे चांदोली जे आपण आधी पाहिलं होतं. बघा, सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी यांच्या बाउंड्रीला लागून मधोमध येते, बरोबर आहे. नेक्स्टमध्ये मालवण सागरी अभयारण्य हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते. तुंगारेश्वर अभयारण्य ठाणे जिल्ह्यामध्ये. नेक्स्टमध्ये घेऊयात बघा आपण महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रे. जलविद्युत म्हणजे पाण्यापासून विद्युत निर्मिती. जल म्हणजे पाणी, मग जलविद्युत केंद्रे खोपोली रायगड जिल्ह्यामध्ये येते. कोयना सातारा जिल्ह्यामध्ये येते. भंडारदरा अहमदनगर नगर जिल्ह्यामध्ये येते. जायकवाडी पैठणमध्ये येते. पैठण सध्या संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमध्ये. जायकवाडी संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. पेंच नागपूर जिल्ह्यामध्ये. भीरा अवजल प्रवाह रायगडमध्ये येते. पवना पुणेमध्ये. वैतरणा नाशिक जिल्ह्यामध्ये. भाटघर पुणेमध्ये. तिल्लारी सिंधुदुर्ग. भिवपुरी रायगडमध्ये. आणखी एकदा बघा, खोपोली रायगड, कोयना सातारा, भंडारदरा नगर, जायकवाडी पैठण औरंगाबाद सध्या संभाजीनगर,
पेंच नागपूर, विरा रायगड, पवना पुणे, वैतरणा नाशिक, भाटघर पुणे, किल्लारी सिंधुदुर्ग, भिवपुरी रायगडमध्ये येते. महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग म्हणजे महाराष्ट्र राज्यामधून जाणारे महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग. खालील महामार्गांची लांबी केवळ महाराष्ट्रातील बघितलेली आपण. महाराष्ट्राच्या ज्या सीमा आहेत बघा, महाराष्ट्राच्या सीमांतर्गत लांबी या राष्ट्रीय महामार्गांची दिलेली आहे. त्यामुळे महामार्ग क्रमांक 3 मुंबई आग्रा याची महाराष्ट्रातील लांबी 391 किमी आहे. महामार्ग क्रमांक 4 मुंबई बंगलोर आग्रा 371 किलोमीटर. महामार्ग क्रमांक 4 न्हावाशेवा पळसपे महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग आणि न्हावाशेवा पळसपे या राष्ट्रीय महामार्गाची लांबी फक्त 27 किलोमीटर सांगितल्या जाते. महामार्ग क्रमांक 6 धुळे कोलकाता 813 किलोमीटर. बघा, धुळे कोलकाता हे महामार्ग महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब महामार्ग आहे. हा महाराष्ट्राच्या उत्तर सीमा भागाकडून जाते. धुळेकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते. महामार्ग क्रमांक 9 पुणे विजयवाडा महाराष्ट्रातील लांबी 336 किमी. महामार्ग क्रमांक 13 सोलापूर चित्रदुर्ग 43 किमी. महामार्ग क्रमांक 16 निजामाबाद जगदाळपूर 50 किमी. म्हणजे सर्वात लहान जो न्हावाशेवा पळसपे 4B आहे तो 27 किमी. यानंतर जर म्हटलं तर सांगता येते निजामाबाद जगदाळपूर हा 50 किमी महाराष्ट्र राज्यामधून जातो. त्यानंतर महामार्ग क्रमांक 17 पनवेल मंगलोर 482 किमी. त्यानंतर सांगता येते महामार्ग क्रमांक 50 पुणे नाशिक 192 किमी. हा महाराष्ट्रातूनच सुरू होऊन महाराष्ट्रात संपणारा राष्ट्रीय महामार्ग सांगता येते. महामार्ग क्रमांक 50 पुण्यामध्ये सुरू होऊन नाशिकपर्यंत एकूण 192 किमी. त्यानंतर महामार्ग क्रमांक 69 नागपूर अब्दुल्लागंज 55 किमी. बघा, या ठिकाणी महामार्ग क्रमांक 204 रत्नागिरी कोल्हापूर 126 किमी. रत्नागिरीपासून कोल्हापूरपर्यंत महाराष्ट्रातून सुरू होऊन महाराष्ट्रामध्येच संपते. त्यानंतर महामार्ग क्रमांक 211 सोलापूर धुळे 400 किमी. महाराष्ट्र राज्यातील याची लांबी सांगता येते बघा 400 किमी. बघा, महाराष्ट्रातील महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग आणखी एकदा रिपिटेशन घेऊया. आणि लक्षात ठेवा, महामार्गांची लांबी केवळ महाराष्ट्राच्या अंतर्गत सीमांतर्गत भागातली दिलेली आहे. यामध्ये महामार्ग क्रमांक 3 मुंबई आग्रा 391 किमी. महामार्ग क्रमांक 4 मुंबई मंगलोर आग्रा 371 किमी. महामार्ग क्रमांक 4B न्हावाशेवा पळसपे राज्यातील सर्वात लहान सर्वात कमी लांबी 27 किमी. महामार्ग क्रमांक 6 धुळे कोलकाता 813 किमी. राज्यातील सर्वात जास्त लांबी धुळे कोलकाता 813 किमी. महामार्ग क्रमांक 9 पुणे विजयवाडा 336 किमी. महामार्ग क्रमांक 13 सोलापूर चित्रदुर्ग 43 किमी. महामार्ग क्रमांक 16 निजामाबाद जगदाळपूर 50 किमी. महामार्ग क्रमांक 17 पनवेल मंगलोर 482 किमी. महामार्ग क्रमांक 50 पुणे नाशिक 192 किमी. महामार्ग क्रमांक 69 नागपूर अब्दुल्लागंज 55 किमी. महामार्ग क्रमांक 204 रत्नागिरी कोल्हापूर 126 किमी. महामार्ग क्रमांक 211 सोलापूर धुळे 400 किमी. पुढे घेऊयात महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शिखरे किंवा महत्त्वाची शिखरे. बघा, आता या ठिकाणी महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे हा म्हणजे कळसुबाई 1646 मीटर, साल्हेर 1567 मीटरमध्ये असते यांची उंची. त्यानंतर सांगता येते महाबळेश्वर 1438 मीटर, हरिश्चंद्र 1424 मीटर, सप्तशृंगी 1416 मीटर, तोरणा 1404 मीटर,
बघा आता या 5 बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे, ह्यांची चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने मांडणी करा. आता उतरत्या क्रमाने जर म्हटलं तर क सा मी ह स तो. बघा यानुसार क वरून सर्वात उंच सांगता येते कळसुबाई, सा साल्य, मी महाबळेश्वर, बघा ह हरिश्चंद्रगड, स सप्तशृंगी आणि तो म्हणजे तोरणा. या उतरत्या क्रमाने जर म्हटलं तर कसामी हसतो, कळसुबाई, साल्य, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, त्यानंतर सांगता येते बघा सप्तशृंगी आणि शेवटी तोरणा. हे झाले उतरत्या क्रमाने. आणि चढत्या क्रमाने म्हटलं तर उलटे, बघा तो तोरणा, स सप्तशृंगी, ह हरिश्चंद्रगड, मी महाबळेश्वर, सा साल्य, कळसुबाई. बऱ्याच वेळा विचारलेला चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणी यांची सांगा. बघा नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा अस्तंभा 1325 मीटर, त्र्यंबकेश्वर 1304 मीटर, तौला 1231 मीटर, बैराट 1177 मीटर. त्यानंतर आणखी एकदा बघूया चिखलदरा 1115 मीटर, हनुमान 1063 म्हणजे 1063 मीटर. बघा यामध्ये आणखी बघूया कळसुबाई 1640 मीटर, साल्य 1567 मीटर, महाबळेश्वर 1438 मीटर, हरिश्चंद्रगड 1424 मीटर, सप्तशृंगीगड 1416 मीटर, तोरणा 1404 मीटर, अस्तंभा 1325 मीटर, त्र्यंबकेश्वर 1304 मीटर, तौला 1231 मीटर, बैराट 1177 मीटर, चिखलदरा 1115 मीटर, हनुमान 1063 मीटर. नेक्स्ट मध्ये घेऊयात महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन केंद्र. मग कृषी संशोधन केंद्रामध्ये पहिलं सांगता येते बघा आपल्याला मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, जिल्हा सातारा मध्ये आहे. गवत संशोधन केंद्र पालघरमध्ये. बघा गवत म्हणजे रोशा नावाचे गवत हे महाराष्ट्र राज्यामध्ये सापडते आणि या गवतापासून सुगंधी अत्तर तयार करतात. बघा सुगंधी अत्तर की ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतोय सेंट तयार करण्यासाठी या गवतांचा वापर केला जातो. याचं गवत संशोधन केंद्र कुठे आहे बघा पालघरमध्ये. त्यानंतर नारळ संशोधन केंद्र भाट्टे रत्नागिरी या ठिकाणी आहे. सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड या ठिकाणी आहे. काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. केळी संशोधन केंद्र यावल जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. हळद संशोधन केंद्र दिग्रज या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये आहे. आणखी एकदा रिपीट बघा मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव सातारा जिल्ह्यामध्ये, गवत संशोधन केंद्र पालघरमध्ये आहे. नारळ संशोधन केंद्र भाट्टे रत्नागिरी या ठिकाणी, सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड या ठिकाणी, काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी, केळी संशोधन केंद्र यावल जळगाव जिल्ह्यामध्ये, हळद संशोधन केंद्र दिग्रज सांगली या जिल्ह्यामध्ये सांगितले जाते. नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा महाराष्ट्रातील नद्या. महाराष्ट्रातील प्रमुख नद्या पुढील प्रमाणे सांगता येतात. पण ह्यामध्ये जर म्हटलं तर गोदावरी, भीमा, तापी, कृष्णा, वैनगंगा, पैनगंगा, पूर्णा, कोयना, गिरणा, उल्हास, मुळा, मुठा, पंचगंगा, पेंच, मुळा, कन्हान, पवना, नीरा, इंद्रायणी, वशिष्ठी, कुंडलिका, तानसा, प्रवरा, बिंदुसरा, कुंडलिका, पांझरा, नाग आणि इत्यादी नद्यांचा समावेश महाराष्ट्र राज्यामध्ये सांगता येतो. याचे एक स्पेशल चॅप्टर पण लेक्चर पण घेऊयात आपण महाराष्ट्र राज्यातील प्रमुख नद्या. या ठिकाणी थोडक्यात फक्त लक्षात ठेवा. नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा राज्यातून जाणारे लोहमार्ग. मग राज्यातून जाणारे लोहमार्ग मुंबई दिल्ली हा मध्य रेल्वे अंतर्गत येणारा लोहमार्ग. लोहमार्ग म्हणजे रेल्वे मार्ग, बरोबर आहे. मग यामध्ये दुसरा सांगता येते मुंबई दिल्ली पश्चिम रेल्वे अंतर्गत येणारा, मुंबई कोलकाता मध्य रेल्वे अंतर्गत येणारा, मुंबई चेन्नई मध्य रेल्वे अंतर्गत, चेन्नई दिल्ली, भुसावळ सुरत या महामार्ग महाराष्ट्र राज्यातून जातात.
बघा, मुंबई दिल्ली मध्य रेल्वे अंतर्गत, मुंबई दिल्ली पश्चिम रेल्वे अंतर्गत, मुंबई कोलकाता मध्य रेल्वे अंतर्गत, मुंबई चेन्नई मध्य रेल्वे अंतर्गत, चेन्नई दिल्ली भुसावळ सुरत हे महामार्ग लोहमार्ग रेल्वे मार्ग महाराष्ट्रातून जातात. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या. महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या सन 2011 नुसार 11,23,74,333 आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश पाठोपाठ दुसरा क्रमांक लागतो. म्हणजे देशात उत्तर प्रदेश लोकसंख्येनुसार पहिला क्रमांक, तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. आणि लोकसंख्या किती आहे? 2011 नुसार 11,23,74,333. देशातील एकूण लोकसंख्येपैकी महाराष्ट्राची लोकसंख्या 9.28% एवढी लोकसंख्या आहे. म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 9.28% लोकसंख्या लोक महाराष्ट्रामध्ये राहतात. महाराष्ट्रातील विद्यापीठे व त्यांची स्थापना. व यामध्ये जर म्हटलं तर मुंबई विद्यापीठ, मुंबई या ठिकाणी 1857 मध्ये स्थापना झालेली आहे. पुणे विद्यापीठ, पुणे 1949ला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर या ठिकाणी 1925ला. कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती या ठिकाणी 1983ला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, औरंगाबाद या ठिकाणी. त्यानंतर छत्रपती शिवाजी विद्यापीठ 1963 कोल्हापूर या ठिकाणी. थांबूया, थोडं नेटवर्क प्रॉब्लेम आहे. बघा काय म्हटलं, शिवाजी विद्यापीठ 1963 कोल्हापूर. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक 1988. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव 1989. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड 1994. एकदा बघा ओरलमध्ये मुंबई विद्यापीठ मुंबई 1857, पुणे विद्यापीठ पुणे 1949, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर 1925, कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती 1983, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद, शिवाजी विद्यापीठ 1963 कोल्हापूर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक 1988, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव 1989, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड 1994. आता घेऊयात महाराष्ट्राशी संबंधित इतर माहिती. बघा महाराष्ट्राशी संबंधित इतर माहिती ह्यामध्ये आता समोर घेऊयात ओरलमध्ये महाराष्ट्राशी संबंधित इतर माहिती. भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई ओळखल्या जाते. महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार रायगड, महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा रायगड, मुंबईची परसबाग नाशिक, महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा रत्नागिरी, द्राक्षांचा जिल्हा नाशिक, संत्र्याचा जिल्हा नागपूर, महाराष्ट्रातील केळीचा जिल्हा जळगाव, लेण्यांचा जिल्हा औरंगाबाद, संभाजीनगर, आदिवासींचा जिल्हा नंदुरबार, साखर कारखान्यांचा जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार सोलापूर, महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा यवतमाळ. महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्र पसरलेला आहे, अरबी समुद्र. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर पर्वतरांग आहे, सातपुडा पर्वतरांग. कोकण किनारपट्टीवर प्रकारचा पाऊस पडतो, प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. रोशा जातीचे गवत जिल्ह्यात आहे, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात. महाराष्ट्राची पूर्वेकडील जमात कोणती? माडिया गोंड. महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील आदिवासी जमात माडिया गोंड. सातपुडा पर्वतातील किल्ले गाविलगड, नरनाळा किल्ला गाविलगड अमरावतीमध्ये, चिखलदरा या ठिकाणी, नरनाळा अकोला जिल्ह्यात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
नदीच्या काठावर आहे बघा. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बघा. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नदीच्या काठावर आहे. म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये मिठी, ओशिवारा, दहिसर व पोईसर ह्या नद्या वाहतात. आणि तुम्हाला जर विचारलं तर खास करून दहिसर नदीचं नाव या ठिकाणी असेल. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या काठावर आहे तर दहिसर नदीच्या काठावर खास करून विचारतील. पण या 4 नद्या त्या ठिकाणी आहेत, मिठी, ओशिवरा, दहिसर, पोईसर. कोरकू ही आदिवासी जमात आहे, हे या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे. नेक्स्टमध्ये बघा, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला म्हणतात ढाकणा कुलकाज. ढाकणा कुलकाज या नावाने सुद्धा ओळखतात. सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर बैराट शिखर. सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर बैराट शिखर. हैदराबादचे नवीन नाव काय आहे तर मुक्ताईनगर. कोकण रेल्वे किती जिल्ह्यातून धावते? 6 जिल्ह्यातून. भारताच्या मध्यवर्ती ठिकाणाचे शहर नागपूर. मराठवाडा पूर्वी कोणत्या राज्यात होता? निजामांचे राज्य. मराठवाड्यात पूर्वी कोणाचे राज्य होते? बघा, कोणाचे राज्य होते तर निजामाचे राज्य होते. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग धुळे कोलकाता 813 किमी, सर्वात जास्त. पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आहेत? विदर्भमध्ये. समुद्राच्या काठी वाढणारी वनस्पती कोणती? सुंदरी वनस्पती. सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे? अवशिष्ट पर्वत आहे. हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे? धडीचा पर्वत. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर जिल्ह्यात आहे? अहमदनगर जिल्ह्यात. पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर हरिश्चंद्रगड. रंकाळा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. भारतातील सर्वात प्राचीन लेणी पितळखोरा औरंगाबाद जिल्ह्यात. याचं सध्याचं नाव आहे बघा संभाजीनगर म्हणून ओळखल्या जाते, किंवा औरंगाबादचे नवीन नामकरण आहे संभाजीनगर. चांदीच्या दागिन्यांकरिता प्रसिद्ध हुपरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली? मलिक अंबर. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा, संपूर्ण साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग. बुलढाणा शहराचे जुने नाव होते भिल्लठाणा. महाराष्ट्रातील दुसरा साक्षर जिल्हा वर्धा. वाशिम शहराचे जुने नाव होते वत्सगुलम. घारापुरी एलिफंटा केव्ज म्हणजे लेणी कोठे आहे? उरण रायगड जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील तांदळाची प्रमुख बाजारपेठ तुमसर भंडारा जिल्ह्यामध्ये. गणपतीपुळे पर्यटन स्थळ कुठे आहे? रत्नागिरी या ठिकाणी. रायगडमधील पेशव्यांचे मूळ गाव श्रीवर्धन. लाकडी रंगीत खेळणीसाठी प्रसिद्ध सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ब्रह्मदेशाच्या खिंबा राजाचा राजवाडा रत्नागिरी. आई भवानीचे मंदिर जिल्ह्यात आहे उस्मानाबाद जिल्ह्यात. तुळजाभवानी, आई भवानी म्हणजे तुळजाभवानी उस्मानाबाद जिल्ह्यात. पंढरपूर तीर्थक्षेत्र जिल्ह्यात आहे सोलापूर. पुणे शहर बाजाराची स्थापना 1982. पुणे शहर बाजाराची स्थापना केव्हा झाली? 1982 मध्ये. तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण अक्राणी नंदुरबार जिल्ह्यात आहे. अक्राणी या ठिकाणी. दुधातुपांचा जिल्हा कोणता आहे तर धुळे जिल्हा. औरंगजेब बादशहाची कबर खुलताबाद संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर. समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव जालना जिल्ह्यामध्ये. बुलढाणा जिल्हा नद्यांच्या खोऱ्यात आहे. पूर्णा वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यामध्ये आहे. नागपूरमधील कन्हान उद्योगाशी निगडीत आहे. नागपूरमधील कन्हान हे ठिकाण दगडी कोळसा या उद्योगाशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा चंद्रपूर. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे. महाराष्ट्र स्वामी समर्थांची समाधी अक्कलकोट सोलापूर जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर. महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी. 1965ला मराठीला महाराष्ट्राची राज्यभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे.
शनी मंदिर कोठे आहे? शनी शिंगणापूर नगर, अहमदनगर जिल्ह्यामध्ये. मराठी चित्रपट नगरी कोठे आहे? कोल्हापूर. महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर विस्तार 700 किमी. ओरस बुद्रुक ठिकाण कोणत्या जिल्ह्याचे ठिकाण आहे? सिंधुदुर्ग. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार 800 किमी. खामगाव हे मुख्य ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणामध्ये. खामगाव हे ठिकाण आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये. रायगड जिल्ह्याचे पूर्वी कोणते नाव होते? कुलाबा. अलिबाग मुख्य ठिकाण कोणत्या जिल्ह्याचे आहे? म्हणजे रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण काय सांगता येते आपल्याला? अलिबाग हे मुख्य ठिकाण. अलिबाग हे मुख्य ठिकाण हे रायगडमध्ये येते आणि रायगडचे मुख्यालय या ठिकाणी आहे अलिबागमध्ये. या रायगडचे पूर्वीचे नाव होते कुलाबा, पण रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कुठे आहे? अलिबाग या ठिकाणी. महाराष्ट्रात प्रथम किती जिल्ह्यांची निर्मिती झाली? ज्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी 26 जिल्हे होते. आज रोजी 36 जिल्हे आहेत. लागवडीखालील सिंचन क्षेत्र किती आहे? 16%. छत्रपती शिवाजी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. जंगल वनाखालील क्षेत्र किती आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये 21%. समाजसेवक अण्णा हजारेंचे गाव? राळेगण सिद्धी नगरमध्ये. जहाजे बांधण्याचा कारखाना? माझगाव डाव मुंबई या ठिकाणी. पोस्टकार्ड तिकिटे छापण्याचा कारखाना? नाशिक. हापूस आंबा सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात? तर रत्नागिरी या ठिकाणी पिकतो. हापूस आंबा सर्वाधिक रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पिकतो. महाराष्ट्रात वाऱ्यामुळे पाऊस पडतो. कोणत्या वाऱ्यामुळे? नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे. हत्तीरोग संशोधन संस्था कोठे आहे? वर्धा या ठिकाणी. ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत? 5 ज्योतिर्लिंगे. देशातील एकूण 12 ज्योतिर्लिंगे त्यापैकी 5 ज्योतिर्लिंगे महाराष्ट्र राज्यात. हरिणांसाठी सागरेश्वर उद्यान कोठे आहे? सांगली. अखंड शिल्पातले कैलास मंदिरे? वेरूळ औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर या ठिकाणी आहे. मॅंगनीजचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत भंडारा ह्या जिल्ह्यामध्ये. डांबर निर्मितीचे कारखाने नागपूर व चंद्रपूरमध्ये आहेत. महाराष्ट्रात खनिजांचे समृद्ध साठे विदर्भामध्ये आहेत. बॉम्बे हाय हे उत्पादन कधी सुरू झाले? बघा, बॉम्बे हाय तेल शुद्धीकरण कारखाना 1973 मध्ये. कच्चे लोखंड जास्त कोठे तयार होते? नागपूरमध्ये. भारतातील औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य? महाराष्ट्र. कोयना जलविद्युत केंद्र स्थित आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. कोयना जलविद्युत प्रकल्प सातारामध्ये असते. एकदा बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, कोयना जलविद्युत प्रकल्प हा नाशिकमध्ये नसून सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट मध्ये घेऊया. कोयना जलविद्युत प्रकल्प नाशिकमध्ये नसून कुठे म्हटलंय आपण? सातारा या ठिकाणी आहे. डिझेल इंजिनचे सर्वाधिक कारखाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत. चलनी नोटांचा कारखाना नाशिक या ठिकाणी आहे. गुळाची मोठी बाजारपेठ कोल्हापूर या ठिकाणी आहे. सर्वाधिक कागद कारखाना बल्लारपूर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रात एकूण कापड गिरण्या 104 कापड गिरण्या आहेत. महाराष्ट्र एक्सप्रेस दरम्यान धावते, तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कोल्हापूर गोंदिया दरम्यान धावते. कापसासाठी मोठी प्रसिद्ध असलेली बाजारपेठ अमरावती या ठिकाणी आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्यालय पुणे या ठिकाणी. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणजे कापूस उत्पादन त्या ठिकाणी जास्त होते. कोणता? तर यवतमाळ ह्या जिल्ह्याला पांढरे सोने पिकविणारा किंवा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाते. महाराष्ट्रात सामाजिक वनीकरणाची स्थापना ही 1982 ला झाली. तोडा आदिवासी जमात पर्वतात आहे. निलगिरी पर्वतामध्ये तोडा आदिवासी जमात राहते किंवा आढळते.
महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग 6 आणि हा +1 म्हणजे कोणता आहे बघा, नांदेड प्रशासकीय विभागाची निर्मिती सध्या मराठवाड्या या प्रादेशिक विभागात किंवा औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये केलेली आहे, पण अजून झालेला नाही, म्हणून 6+1 लिहिलं, पण अजून आहे का, नाही. तर प्रत्यक्षात 6च प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. 7वा नांदेड प्रशासकीय विभाग अजून कार्यरत नाहीये. बघा, महाराष्ट्रातील सौर ऊर्जा जिल्हा कोणता, सातारा. महाराष्ट्रातील सौर ऊर्जा जिल्हा कोणता, सातारा. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे, पुणे. चंद्रपूरपेक्षा अधिक जंगलमय जिल्हा, गडचिरोली. 52 दरवाजांचे शहर, औरंगाबाद. महाराष्ट्राचे प्रमुख खाद्य पीक, ज्वारी. काजू फळासाठी प्रसिद्ध ठिकाण, मालवण, सिंधुदुर्गमध्ये. विदर्भाचे प्रवेशद्वार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात, बुलढाणा. जलसिंचन अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक. 7 बेटांचे शहर म्हणतात, मुंबई. राजा केळकर वस्तुसंग्रहालय कुठे आहे, पुणे. प्रशासन विकास प्राधिकरण कुठे आहे, पुणे. शासकीय खार परीक्षण प्रयोगशाळा, वडाळा, मुंबई. पेशव्यांच्या राजधानीचे शहर, पुणे. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च सेंटर, नागपूर. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय, सातारा. रामटेक शहर पर्वतावर वसले आहे, रामगिरी पर्वतावर. महादेव डोंगररांगा जिल्ह्यात आहेत, सातारा. चुनखडी कोणत्या प्रकारचा खडक आहे, स्तरित. महाराष्ट्रातील पहिला 100% साक्षर जिल्हा, सिंधुदुर्ग. नळदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे, उस्मानाबाद. महाराष्ट्र उपग्रह संशोधन संदेशवहन केंद्र कुठे आहे, आर्वी, पुणे जिल्ह्यामध्ये. बाहुबली जैनांचे तीर्थस्थान कुठे आहे, कोल्हापूर. सांताक्रूज विमानतळ राष्ट्रीय विमानतळ कुठे आहे, मुंबई. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कुठे आहे, मुंबई. जसलोक रिसर्च सेंटर हॉस्पिटल कुठे आहे, मुंबई. ॲटॉमिक पॉवर प्लॅन्ट कुठे आहे, तारापूर, ठाणेमध्ये. सर्वात जुने दैनिक बॉम्बे समाचार, 1882. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, पुणे. मृत ज्वालामुखीचा पर्वतीय प्रदेश, अजिंठा टेकड्या. कापूस एकाधिकार योजनेचे जनक, वसंतराव नाईक. 36 जिल्ह्यांची विभागणी किती प्रशासकीय विभागात आहे, 6 प्रशासकीय विभाग. बाजूच्या नकाशामध्ये आपण बघूया, बघा, कोकण प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग, नाशिक प्रशासकीय विभाग, औरंगाबाद प्रशासकीय विभाग, अमरावती प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभाग. मराठी रंगभूमीची गंगोत्री कोणती, मुंबई. गाविलगड किल्ला कुठे आहे, चिखलदरा. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, रायगड. निजामांची राजधानी कोणती, अहमदनगर. देवगिरीचा किल्ला कुठे आहे, दौलताबाद, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर, सध्याचे नाव संभाजीनगर. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे होते, नागपूर. तर पावसाळी अधिवेशन, मुंबई. मुंबईची परसबाग या शहरास म्हणतात, नाशिक. महाराष्ट्रात किती पठारी प्रदेश आहेत, 3. धरमतर व राजापूरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे, रायगड. महाराष्ट्रात किती पाणलोट क्षेत्र आहेत, 5. महाराष्ट्रात साखर कारखाने आहेत, 150. कापड गिरण्या सर्वाधिक जिल्ह्यात आहेत, मुंबई. माडियागोंड सर्वाधिक जिल्ह्यात आहेत, गडचिरोली जिल्ह्यात. माडियागोंड ही आदिवासी जमात आहे आणि सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये राहते, गडचिरोली. स्कायबसचे पेटंट कोणाकडे आहे, कोकण रेल्वेकडे. महाराष्ट्रात मराठी भाषिक किती आहेत, 73%. 73% मराठी भाषिक लोक महाराष्ट्रामध्ये राहतात. फ्लायओव्हर्स शहर, कोणत्या शहराला फ्लायओव्हर्स शहर म्हणून ओळखले जाते, तर मुंबई शहर. महाराष्ट्र कारागृह विभागाचे मुख्यालय, मुंबई. कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य, सदरक्षणाय खलनिग्रहणाय. मांढरादेवी दुर्घटना जिल्ह्यात घडली, सातारा. वणी या ठिकाणी.
विदर्भात किती जिल्हे आहेत? 11 जिल्हे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे? पुणे. टेक्सटाईल इन्स्टिट्यूट कुठे आहे? इचलकरंजी, कोल्हापूर जिल्ह्यात. सुवर्णदुर्ग सागरी किल्ला जिल्ह्यात आहे? रत्नागिरी. भारत इतिहास संशोधन मंडळ कुठे आहे? पुणे. आर्म्स फोर्सेस मेडिकल कॉलेज कुठे आहे? पुणे. कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो? कोकण. तंबाखू उत्पादनात अग्रेसर जिल्हा? कोल्हापूर. मराठवाड्याची राजधानी? औरंगाबाद. महाराष्ट्राची उपराजधानी? नागपूर. हिवाळी अधिवेशन भरते. मिठागरांचा जिल्हा कोणता आहे? रायगड. हरित क्रांतीची सुरुवात महाराष्ट्रात केव्हा झाली? 1965. राजमाता जिजाबाईचे माहेर? सिंदखेड राजा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. अंबाबाई महालक्ष्मीचे मंदिर कुठे आहे? कोल्हापूर. गोंड राजाचा आदिवासी जिल्हा? चंद्रपूर. गोंड राजाचा जिल्हा? चंद्रपूर. इंद्राची नगरी शहरास म्हणतात? अमरावती. गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्हा? ठाणे. यामध्ये जर म्हटलं पालघर, ठाणे व नंदुरबार हे गुजरात राज्याच्या सीमेवर येतात, पण या ठिकाणी ऑप्शननुसार असेल ठाणे की ज्याचे सध्याचे नाव आहे पालघर. ठाणेमधून विभाजित होऊन पालघर जिल्हा हा येथे आता गुजरात राज्याच्या सीमेवर. ठाणे नाही. नेक्स्टमध्ये तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्हा ऑप्शननुसार त्या ठिकाणी असेल नांदेड. महाराष्ट्रात किती मैदानी प्रदेश आहेत? 6. महाराष्ट्रात किती प्रकारचे किल्ले आहेत? 3. कोणत्या जिल्ह्यात खाड्या जास्त आहेत? रत्नागिरी. अहमदनगर जिल्ह्यात किती साखर कारखाने आहेत? 23. पुणे येथे हवा महल कोणी बांधले? बाबा हमाल भवन हमालांसाठी हमाल भवन कोणी बांधले? बाबा आढाव. डेक्कन ओडिसी रेल्वे कोणाची आहे? महाराष्ट्राची. तिल्लारी लातूर जिल्ह्यातील तिल्लारी या ठिकाणी भूकंप झाला. तो केव्हा झाला होता? 1993 मध्ये. केळी उत्पादनाकरिता प्रसिद्ध ठिकाण? यावल, जळगाव जिल्ह्यात. खार जमीन संशोधन केंद्र? पनवेल, रायगड जिल्ह्यामध्ये. मराठी भाषेतील पहिले नाटक? सीता स्वयंवर. मराठी नाटकाचे आद्य प्रवर्तक? अण्णासाहेब किर्लोस्कर. जल व भूमी व्यवस्थापन संस्था? औरंगाबाद. यालाच वाल्मी सुद्धा म्हटले जाते. वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, वाल्मी, औरंगाबाद या ठिकाणी. महाराष्ट्र कारागृहांची खुली वसाहत? येरवडा, पुणे या ठिकाणी. महाराष्ट्रात मध्यवर्ती जल संशोधन केंद्र? 8. महाराष्ट्रात मध्यवर्ती जल एकूण किती आहेत? तर 8. विदर्भातील अरण्य कोणत्या प्रकारचे आहे? अर्धसदाहरित. रामायणातील सीतेचे प्रसिद्ध ठिकाण? पंचवटी, नाशिक. जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्पाची सुरुवात 1994. महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा कोणता आहे? सिंधुदुर्ग. तालुका नसलेला जिल्हा कोणता? मुंबई शहर व मुंबई उपनगर. नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला. अंबाजोगाई मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड. चपलांकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते? कोल्हापूर, जी कोल्हापुरी या नावाने आपण वापरतोय. जुहू मनोरी सागरतट कोठे आहे? मुंबई उपनगर. कोकणातील प्रमुख पीक कोणते आहे? तांदूळ, भात. महाराष्ट्रातील जास्त लांबीचा लोहमार्ग? सोलापूर. छत्रपती शिवाजींचा रायगडावर राज्याभिषेक केव्हा झाला? 1674. महाराष्ट्राच्या ऑनलाईन लॉटरीचे गाव? मेगाविन. मासेमारी उद्योगाची मोठी बाजारपेठ? डहाणू, ठाणे या ठिकाणी. गॅसवर आधारित ऊर्जा प्रकल्प? उरण, रायगड. संपूर्ण महाराष्ट्राचे हवामान प्रकारचे आहे?
उष्ण व मोसमी. महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान 1200 सेमी. महाराष्ट्रातील प्रमुख वन उत्पादन सागवानी लाकूड. महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिके ऊस, कापूस. हापूस नंतर कोणते आंबे प्रसिद्ध आहेत? उल्फान्सो. जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोठे आहे? औरंगाबाद. अजिंठा लेणी कोणत्या राज्याच्या काळात तयार झाली? राष्ट्रकूट राजा. भारताचे पॅरिस या शहरास म्हणतात? मुंबई. विडी उद्योगाकरिता प्रसिद्ध सिन्नर, नाशिक. रेशमी कापडाकरिता प्रसिद्ध सावळी, नागभीड, चंद्रपूर. कोशा रेशीम उत्पादन एकोडी, बापेवेळा, भंडारा. प्लास्टिक उद्योगाकरिता प्रसिद्ध उल्हासनगर. एशदा ही संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद, सध्या संभाजीनगर. सावित्रीबाई फुले छात्रालय कोठे आहे? मुंबई. मुंबई उपनगर जिल्ह्यात किती तालुके आहेत? 3. आनंदसागर पर्यटन स्थळ शेगाव, बुलढाणा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये. वन अधिकारी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? जळगाव. देसाईगंज कागदगिरणी जिल्ह्यात आहे? गडचिरोली. प्रसिद्ध गणिततज्ञ भास्कराचार्यांचा जिल्हा? बीड. गुरुद्वारा सचखंड महाराष्ट्रात कोठे आहे? नांदेड. शेती अवजारे बनविण्याचा कारखाना किर्लोस्करवाडी. सीताबर्डी प्रेक्षणीय किल्ला कोठे आहे? नागपूर. प्रसिद्ध राणीबाग कोठे आहे? भायखळा, मुंबई. प्रसिद्ध महाराज बाग कोठे आहे? नागपूर. धाराशिव जिल्ह्याचे नाव आहे उस्मानाबाद. आषाढी यात्रा सर्वात मोठी कोठे भरते? पंढरपूर. सातवाहन काळातील महत्त्वाचे शिक्षण केंद्र पैठण. महाराष्ट्रात महिला मुक्त विद्यापीठ कोठे आहे? मुंबई. गहू लागवडीसाठी प्रकारचे हवामान लागते? थंड. पहिल्या पावसाच्या सरी कोणत्या नक्षत्रात पडतात? मृग नक्षत्र. तंबाखूचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? पंचगंगा. महाराष्ट्रात सर्वाधिक पिकांचे उत्पादन कोठे होते? कोणत्या पिकाचे उत्पादन होते? ज्वारी. महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन होणारे पीक ज्वारी. ध्रुव अणुभट्टी कोणत्या जिल्ह्यात आहे? मुंबई. हाजी मलंग बाबाची कबर कल्याण, ठाणे या ठिकाणी आहे. भारतातील हवामान वेधशाळा कोठे आहे? पुणे. वनस्पती तुपाकरिता प्रसिद्ध जिल्हा? जळगाव. हिमृशाली व पैठणीकरिता प्रसिद्ध? संभाजीनगर. पैठणी साडीकरिता प्रसिद्ध? येवला, नाशिक जिल्ह्यात. रसायने उद्योगाकरिता प्रसिद्ध? अंबरनाथ, ठाणे. जलसिंचन अभियांत्रिकी संस्था? नाशिक. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था? नागपूर. लोकरी कापडासाठी प्रसिद्ध ठिकाण? ठाणे. रासायनिक खत कारखाने? थळवायशेत, रायगड. चादरीकरिता प्रसिद्ध ठिकाण? सोलापूर. हळद उत्पादनात अग्रेसर जिल्हा? सांगली. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1861. महाराष्ट्राचे काश्मीर कोणास म्हणतात? महाबळेश्वर. मध्य प्रदेशची पूर्वी राजधानी कोणती होती? नागपूर. शिसे व जस्त जिल्ह्यात मिळतात? नागपूर. सहकारी दूध उत्पादनात अग्रेसर जिल्हा? कोल्हापूर. चुलबंद ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे? गोंदिया. गोंदिया जिल्ह्यात खनिज मिळते? लोह, अभ्रक. नारळाचे उत्पादन जास्त जिल्ह्यात होते? सिंधुदुर्ग. भारतातील सर्वात मोठी सहकारी औद्योगिक वसाहत कोठे आहे? इचलकरंजी, कोल्हापूर. देवगड, वेंगुर्ले व मालवण ही बंदरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? सिंधुदुर्ग. मिठाच्या सत्याग्रहात 1930 प्रसिद्ध पावलेले गाव कोणते? शिरोळे, सिंधुदुर्ग. अंबोली हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? सावंतवाडी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात. सिंधुदुर्ग किल्ल्यात शिव छत्रपती मंदिर कोणी बांधले? छत्रपती राजाराम. संत ज्ञानेश्वरांनी इसवी सन 1296 संजीवन समाधी कोठे घेतली? चोंडी, अहमदनगर जिल्ह्यात.
उमरान व मेहरून बोर ह्या फळाकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव. सौर शक्ती व पवन ऊर्जा शक्तीचा प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? औरंगाबाद. सध्या संभाजीनगर नाव आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कोणतं आहे? कुंतलगिरी. नागपूर शहर कोणत्या रेल्वे मार्गावरील जंक्शन आहे? मुंबई कोलकाता. महाराष्ट्रात तांब्याचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? चंद्रपूर. भारतातील महत्त्वाची लाकडाची बाजारपेठ कोणती आहे? बल्लारपूर, चंद्रपूर जिल्ह्यात. महाराष्ट्र व भारतातील पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण? सावित्रीबाई फुले. महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे व मोठे बंदर कोणते आहे? न्हावाशेवा, JNPT, रायगड जिल्ह्यात. शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे? गोदावरी नदीच्या काठावर, नांदेड. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? खडकवासला, पुणे. बॉक्साईड हे खनिज अधिक प्रमाणात कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यात. विदर्भातील खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध खोरे कोणते आहे? कन्हान, नागपूर. मिग विमान तयार करण्याचा कारखाना कोठे आहे? ओझर, नाशिक. ट्रॉम्बे म्हणजे तुर्भे हे कशाकरिता प्रसिद्ध आहे? औष्णिक विद्युत केंद्र, मुंबई उपनगर या ठिकाणी. चामडी वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात कुठे चालतो? कोल्हापूर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबूयात. समोरील भाग आपण पुढील लेक्चरमध्ये घेऊयात. जर मी शिकवलेलं तुम्हाला चांगल्यापैकी उपयोगात येत असेल तर या व्हिडिओला निश्चितपणे लाईक करा. आणि जर व्हिडिओ पाहताना तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना ह्या सर्वप्रथम तुम्हाला मिळतील आणि तो व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्ही पाहाल. सोबतच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. धन्यवाद.